नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नवनाथ लांडगे आपलं ह्या व्हिडिओ लेक्चर मध्ये सहर्ष स्वागत करतो। खूप महत्त्वाचं लेक्चर असणार आहे। याच्या अगोदर आपण सिंपल प्रेझेंट टेन्स घेतला, तो तुम्ही व्यवस्थित अभ्यासला असेल अशी अपेक्षा करतो। आज आपण कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ घेणार आहोत। नेमका हा काळ कसा असतो, याच्यात काय आपण शिकणार आहोत, सर्व टप्प्याटप्प्याने बघूया। तर चला, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स म्हणजे सध्या चालू असलेली क्रिया दर्शवणारा काळ। म्हणजे आता ह्या घडीला एखादी क्रिया चालू आहे, एखादं काम चालू आहे आणि ते जर दाखवायचं असेल, ते जर सांगायचं असेल तर चालू वर्तमान काळ वापरतात, ज्याला इंग्लिशमध्ये कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स म्हणतात। याचे महत्त्वाचे काही मुद्दे लक्षात ठेवण्यासारखे, ते सर्वांना माहीतच असावेत। मित्रांनो, हेल्पिंग वर्ब्स, कुठल्याही काळाचे हेल्पिंग वर्ब्स फार महत्त्वाचे असतात। मग हेल्पिंग वर्ब्स मध्ये आपल्याला हे माहित असावं लागतं का कुठलं हेल्पिंग वर्ब कोणत्या सब्जेक्ट सोबत येतं। ह्या हेल्पिंग वर्बच्या नंतर क्रियापद वापरावं लागतं आपल्याला, ते कोणत्या रूपात वापरतात तर या गोष्टी तर आपण चला बघूया। तर या काळाचे 3 हेल्पिंग वर्ब, एक एम, इज आणि आर। एम, इज, आर चा अर्थ माहिती आपल्याला आहे असा होतो। आता मी तुम्हाला याचं सर्व ऑपरेशनच करून सांगतो, ताण नका घेऊ। तर एम कधी वापरायचा, फक्त सब्जेक्ट आय असेल तर एम वापरायचा। सब्जेक्ट ही असेल, सी असेल, इट असेल, नाउन असेल तर इज वापरायचा। सब्जेक्ट यू असेल, वी असेल, दे असेल तर हेल्पिंग वर्ब आर वापरायचा। आता हेल्पिंग वर्बच्या नंतर क्रियापदाचं नेहमी आयएनजी रूप वापरायचं। आयएनजी रूप वाचताना त्याला प्रत्यय त लागतो। म्हणजे प्लेला म्हणणार आपण खेळ आणि प्लेइंगला म्हणणार खेळत। तसंच गोईंगला कसं वाचणार, जात। कमिंगला कमिंगला येत वाचणार, येत। आता बघा वाक्य कसं सुरू होईल, समजा एम आलं आणि पुढं क्रियापदाचं आयएनजी गोईंग आलं, मग या गोईंगला कसं वाचणार, जात। गोईंगला जात वाचणार आणि एमला काय म्हणतो, आहे, जात आहे। असा खेळ असतो तो। आता हेल्पिंग वर्ब आपण लिहिलं इज, इजच्या पुढं क्रियापद लिहिलं प्लेइंग, प्लेइंग। आता प्लेइंगला कसं वाचणार, खेळत। आणि इजला काय म्हणतो आपण, आहे। वाक्याचा शेवट होईल खेळत आहे। तर या गोष्टी तुम्हाला हळूहळू लक्षात येतील, ताण घेऊ नका। वाक्याचा शेवटी नेहमी त आहे त असा अर्थ येतो। चला पॉझिटिव्हचे वाक्य बघूया। तो एक महत्वाचा प्रश्न विचारत आहे। जेव्हा त आहे असं येईल, त आहे समजून घ्यायचं, एम, इज, आर, पुढं क्रियापदाचा आयएनजी रूप। मग तो एक महत्वाचा प्रश्न विचारत आहे, सब्जेक्ट आला तो, तोला लिहिणार ही। सूत्र काय माहिती ना, पहिल्यांदा सब्जेक्ट, नंतर हेल्पिंग वर्ब, नंतर उरलेला घटक, शेवटी फुल स्टॉप।
उरलेल्या घटकाची सुरुवात व्ही पासून. आता इथं आपण व्हीचं आयएनजी रूप घेणार आहे. मग पहिल्यांदा लिहिला सब्जेक्ट, तो एक महत्वाचा प्रश्न विचारत आहे. ही लिहिलं, ही सोबत ही सोबत इज वापरणार. पुढं क्रियापद काय आलं, विचारणे, विचारणे, विचारत, आस्किंग. आणि एक महत्वाचा प्रश्न, अन इम्पॉर्टंट क्वेश्चन. वाक्य झालं, ही इज आस्किंग अन इम्पॉर्टंट क्वेश्चन. ती सर्व प्रश्नांची उत्तरे देत नाही आहे. मित्रांनो, मी तर मुद्दामून नवीन क्रियापदांचा वापर केला आहे, म्हणजे तुमच्या हे लक्षात यावं की आपण नुसतेच क्रियापद पाठ करायचे का, तर नाही, त्या क्रियापदांचा वापर कसा होतो हेही आपल्याला कळालं पाहिजे. म्हणून इथं ह्या प्रकरणात तुम्हाला सर्व जवळपास नवीन क्रियापद दिसतील. ती सर्व प्रश्नांची उत्तरे देत नाही आहे. आता बघा, इथं सब्जेक्ट आलं, ती, सी घेतलं. नेगेटिव्ह आहे म्हणून इजच्या समोर इजंट घेतलं, सीच्या समोर इजंट घेतलं. सी इजंट, उत्तर देणेला काय, आन्सरिंग. आणि सर्व प्रश्न, ऑल क्वेश्चन्स. वाक्य होईल, ती सर्व प्रश्नांची उत्तरे देत नाही आहे. सी इजंट आन्सरिंग ऑल द क्वेश्चन्स. मी हॉलमध्ये खुर्च्या लावत आहे. सब्जेक्ट आला मी, लिहिलं आय, आय समोर हेल्पिंग वर्ब एम. आता खुर्च्या लावणे म्हणजे व्यवस्थित सेट करणे, अरेंज करणे, लावणे, अरेंजिंग. काय, खुर्च्या लावत आहे, द चेअर्स. कोठे लावत आहे, हॉलमध्ये, इन द हॉल. मग आय एम अरेंजिंग द चेअर्स इन द हॉल. ते त्यांच्या चुका स्वीकारत नाही आहेत. नेगेटिव्ह आहे म्हणून आरंट, पॉझिटिव्ह असलं तर आर. दे आरंट accepting their mistakes. स्वीकारणे म्हणजे ऍक्सेप्ट करणे. करण अनावश्यक वाद टाळत आहे. सब्जेक्ट आला करण, करण समोर इज. टाळणे, अवॉइडिंग. अनावश्यक वाद, अननेसेसरी आर्ग्युमेंट्स. वाक्य झालं, करण इज अवॉइडिंग अननेसेसरी आर्ग्युमेंट्स. गाडी स्टेशनवर येत आहे. इथं गाडी सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट लिहिला, द ट्रेन. नाऊन आहे म्हणून इज आला. येणेला अराइव्ह, मग आयएनजी रूप वापरा. कुठं, स्टेशनवर, ऍट द स्टेशन. वाक्य झालं, द गाडी स्टेशनवर येत आहे. येत आहे म्हणजे तिचं आगमन होत आहे. मग द ट्रेन इज अरायव्हिंग ऍट द स्टेशन. डॉक्टर रुग्णांना सल्ला देत नाही आहे. सब्जेक्ट आला डॉक्टर, लिहिला डॉक्टर. हेल्पिंग वर्ब इजंट. का बरं इजंट, नाहीच वाक्य आहे म्हणून. सल्ला देणेला ॲडवाइस, आयएनजी रूप घेतलं.
कुणाला? रुग्णाला, द पेशंट. वाक्य होईल द डॉक्टर इजंट ॲडवायझिंग द पेशंट. मी त्या मुद्द्यावर वाद घालत नाही आहे. आय एम नॉट आर्ग्युइंग अबाउट द इशू. तो सत्य मान्य करत आहे. ही इज ऍडमिटिंग द ट्रूथ. मान्य करणे, ऍडमिट करणे. समोरचं ती हळूहळू तिचे ध्येय साध्य करत आहे. साध्य करणे क्रियापद आलं, ती सब्जेक्ट आलं. आता बघा, मग ती लिहिलं, समोर हेल्पिंग वर्ब, नंतर क्रियापदाचं आयएनजी रूप, नंतर कोण? ती, तिचे, तिचे ध्येय, हर गोल्स. हळूहळू, स्लोली. वाक्य होईल सी इज अचिव्हिंग हर गोल्स स्लोली. चला, पॉझिटिव्हचे वाक्य समजले असतील अशी आशा करू. आणि नसेल कळाले तर तुम्हाला प्रॅक्टिसची फार गरज आहे. प्रॅक्टिस कशी करणार? मग एक वाक्य वाचायचं आणि असे 5-10 वाक्य बोलायचे. सवय लागली की सर्व सोपं वाटायला लागतं. पॉझिटिव्ह नेगेटिव्ह व्हर्बल क्वेश्चन्स. मॅनेजर योजना मंजूर करत आहे का? आता व्हर्बल क्वेश्चन कसे करणार? अगोदर हेल्पिंग वर्ब लिहिणार, नंतर सब्जेक्ट लिहिणार, नंतर उरलेला घटक लिहिणार, नंतर क्वेश्चन मार्क देणार, उरलेल्या घटकाची सुरुवात व्ही पासून करणार. आता ज्या वाक्याच्या शेवटी का असतो त्याच्या अगोदर आपण काय करतो? ते वाक्य करताना हेल्पिंग वर्ब अगोदर लिहितो. बघा, सर्व ठिकाणी हेल्पिंग वर्ब आहे. मग मॅनेजर योजना मंजूर करत आहे का? सब्जेक्ट काय आहे? मॅनेजर. मॅनेजर काय आहे? नाऊन आहे. मग नाऊन सोबत काय येईन? इज येईन. लिहिलं का? इज लिहिलं. मग पुढं सब्जेक्ट लिहिलं का? तर लिहिलं. पुढं क्रियापदाचं आयएनजी रूप लिहिलं का? लिहिलं. आता कशाचा? द प्लॅन. मग द मॅनेजर अप्रूव्हिंग द प्लॅन. सॉरी, इज द मॅनेजर अप्रूव्हिंग द प्लॅन. ती तिच्या आईला मदत करत नाही आहे का? आहे का? इज. नाही आहे का? इजंट. लिहिलं इजंट. सब्जेक्ट काय भाऊ? सी ए. लिहिला, लिहिला. आता मदत करण्याला असिस्ट करणे पण म्हणतात. बघा, तुम्ही असिस्टंट हे नाव नेहमी ऐकत असाल. असिस्ट करणे म्हणजे मदत करणे. मग ती तिच्या आईला मदत करत नाही आहे का? इजंट सी असिस्टिंग हर मदर. तर फार महत्वाचा भाग आहे राजा हा. व्यवस्थित बघ, पाठ कर, व्यवस्थित अभ्यास कर. तू नवीन नियमांशी जुळवून घेत आहेस का? आता सब्जेक्ट आहे तू सोबत आर येईल. लिहिला, लिहिला. पुढं सब्जेक्ट लिहिला का? तर लिहिला. हा, जुळवून घेण्याला काय आहे राजा? ऍडजस्ट करणे. ऍडजस्ट. मग ऍडजस्टचं आयएनजी रूप लिहिलं का? तर लिहिलं. हा, काय? पुढं काय आलं? टू द न्यू रूल. नवीन नियमांशी. मग आर यू ऍडजस्टिंग टू द न्यू रूल? यस, आय एम ऍडजस्टिंग टू द न्यू रूल. तू नवीन शिकण्याची पद्धत स्वीकारत नाही आहेस का?
तर सब्जेक्ट काय आहे भाऊ, तू आहे. तू सोबत काय येणार मग, आर येणार. आरचं इथं नेगेटिव्हचं वाक्य आहे म्हणून आरंट घ्या. घेतलं का, घेतलं. सब्जेक्ट लिहिला का, तर लिहिला. आता स्वीकारणे क्रियापद कोणतं आलं, स्वीकारणे आलं. तर स्वीकारण्याला काय लिहिशील राजा, अडॉप्ट करणे. मग अडॉप्टचं अडॉप्टिंग होईल. काय अडॉप्ट करायचंय, अ न्यू टीचिंग मेथड, हे अडॉप्ट करायचंय. पुढे लिहून टाकायचं ते. मग वाक्य बघा, तू नवीन शिकण्याची पद्धत स्वीकारत नाही आहेस का, आरंट यू अडॉप्टिंग अ न्यू टीचिंग मेथड. स्पंज, पाणी शोषत आहे का, स्पंज. मग इज द स्पंज ऑब्झर्व करणे म्हणजे शोषणे. मग ऑब्झर्विंग वॉटर, लक्ष देऊन बघितलं, लक्ष देऊन अभ्यास केला, समजतच. हा पोस्टर विद्यार्थ्यांना आकर्षित करत नाही आहे का, मग इजंट दिस पोस्टर अट्रॅक्टिंग स्टुडंट्स, आकर्षित करणेला अट्रॅक्ट करणे. पोस्टर, हा पोस्टर सब्जेक्ट आहे, तो नाऊन आहे म्हणून इजंट आलं. नाऊन सोबत नेहमी इजच घ्यायचं. हा आवाज तुला त्रास देत आहे का, मग इज धिस नॉईज अनॉइंग यू, त्रास देणे. ते वेळापत्रक बदलत आहे का, आर दे अल्टरनेटिंग द टाइम टेबल, अल्टरनेट करणे, बदलणे. ती तिच्या मैत्रिणी सोबत बाजारात जात आहे का, ती तिच्या मैत्रिणी सोबत बाजारात जात आहे का. आता बघा इथं जाणेला, आता कंपनी देणेला बी आपण सोबत राहणे. आता हे वाक्य तुम्हाला समजेल का नाही मला माहित नाही. सोबती करणे याचा अर्थ काय होतो, सोबती करणे म्हणजे सोबत एखादी गोष्ट करणे. ती तिच्या मैत्रिणी सोबत बाजारात जात आहे का, इज शी अकंपनिंग हर फ्रेंड टू द मार्केट. तू नवीन पुस्तके खरेदी करत आहेस का, खरेदी करण्याला म्हणतात बाय, बायचं होईल बाईंग. मग तू नवीन पुस्तके खरेदी करत आहे का, आर यू बाईंग न्यू बुक्स. चला समोर पॉझिटिव्ह नेगेटिव्ह WH क्वेश्चन, सूत्र माहित पाहिजे. पहिल्यांदा WH चा शब्द लिहा, नंतर हेल्पिंग वर्ब लिहा, नंतर सब्जेक्ट लिहा, नंतर उरलेला घटक, शेवटी क्वेश्चन मार्क. उरलेल्या घटकाची सुरुवात व्ही पासून. WH हेल्पिंग वर्ब, सब्जेक्ट, उरलेला घटक. उरलेल्या घटकाची सुरुवात व्ही पासून. व्हीला नेहमी ING रूप लागेल. आता इथं WH चा शब्द ओळखता आला पाहिजे. इथं आहे कोण, इथं आहे का, इथं कोणासाठी, हे शब्द ही पाठ लागतात. मागच्या लेक्चर मध्ये व्यवस्थित हे सांगितलं आहे. मागची लेक्चर बघा जर कळालं नाही तर. सगळ्यांसाठी पाणी कोण आणत आहे, कोण, हू is bringing water for everyone. तो मुलगा बिस्किट का तोडत आहे, why is that boy breaking the biscuit.
तू हे घर कोणासाठी बांधत आहे? फॉर whom आर यू बिल्डिंग धिस हाऊस? वर्गात नीट वागणूक कोण देत नाही आहे? हु इजंट बिहेविंग वेल इन द क्लास? तू तुझ्या मित्रांकडून पैसे का उधार घेत नाही आहेस? बोरो म्हणजे उधार घेणे. व्हाय आरंट यू बोरोविंग मनी फ्रॉम युअर फ्रेंड? ती काय भाजत आहे? व्हॉट इज शी बेकिंग? व्हॉट म्हणजे काय? तो कोणाला त्रास देत आहे? तो कोणाला त्रास देत आहे? कोणाला ऑब्जेक्टचं काम करतं. Whom is he bothering? पोलीस कोणाला हद्दपार करत आहेस? Whom are the police banishing? चला समोरचं सेंटेन्स. लहान मुलांना कोण त्रास देत आहे? Who is bullying a small child? तो काय मारत आहे? What is he beating? तर चला मित्रांनो, हे होतं आजचं लेक्चर. आशा करतो तुम्हाला कळालं असेल. लेक्चर पूर्णपणे बघितल्याबद्दल धन्यवाद. व्यवस्थित अभ्यास करा. उद्याच्या लेक्चरसाठी तुम्हाला शुभेच्छा. आजच्या लेक्चरसाठी शुभेच्छा. तर मित्रांनो, हे होतं आजचं लेक्चर. आशा करतो तुम्हाला समजलं असेल. व्यवस्थित अभ्यास करा, व्यवस्थित प्रॅक्टिस करा. उद्या पुन्हा भेटूया. चला बाय बाय.